नमस्कार, मी मुग्धा धोत्रे तुमच्या सर्वांचं स्वागत करते स्टार मीडिया मराठीमध्ये. चैत्र नवरात्र उत्सव सुरू झालाय आणि शेलार मामा फाउंडेशन तर्फे हा उत्सव साजरा होत आहे. त्याच निमित्ताने आज माझ्यासोबत आहे महाराष्ट्राची लाडकी मुलगी म्हणजेच अभिनेत्री दिव्या आणि तिचा नवरा अक्षय. नमस्कार, कशा आहात तुम्ही? मस्त. खूप छान दिसतेस तू. थँक्यू सो मच. ओके, तर तू ह्या उत्सवाचा भाग झाली असता, तुझा अनुभव कसा होता? अनुभव खूप कमाल आहे. खूप पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन जातीये मी इथून आणि खूप छान वाटतंय. म्हणजे खरंच शेलार मामा फाउंडेशन आयोजित चैत्र नवरात्र उत्सव हे दुसरं वर्ष आहे त्यांचं. म्हणजे अजूनपर्यंत आपल्यातल्या कित्येक लोकांना म्हणजे स्वतः मलाही ही गोष्ट माहीत नव्हती की अशा पद्धतीचाही एक नवरात्र उत्सव असतो जो साजरा केला जातो. आणि अजून एक गोष्ट म्हणजे भैरी भवानी जी आहे, ज्या देवीचा इथे महाचंडी याग होतो किंवा ज्या देवीची इथे पूजा होते, सो ती माझी कुलदेवी आहे. आणि आज माझ्या हस्ते तिची थोडीशी पूजा होतीये आणि ह्याच गोष्टीचा खूप जास्त आनंद होतोय आणि खूप छान वाटतंय, खूप प्रसन्न वाटतंय. तू बोललीस तुझी ही देवी आहे, तर तुला ही जेव्हा न्यूज भेटली की तुझ्या हस्ते पूजा होणार आहे, तर तेव्हा तुझी रिॲक्शन कशी? मला अचानक क्लिक झालं. म्हणजे जेव्हा कळलं तोपर्यंतही माहित नव्हतं, मी बाईट दिलं तोपर्यंतही माहित नव्हतं. अचानक क्लिक झालं की अरे ही आपलीच कुलदेवी आहे आणि खूप छान वाटलं. मी घरी पटकन मम्मी पप्पांना फोन करून सांगितलं की हे असं काहीतरी होत आहे. सो अजून काय म्हणजे शब्दात नाही सांगता येत ग या भावना. ओके, तुमचं नुकतंच लग्न झालंय, त्यासाठी खूप खूप अभिनंदन. थँक्यू. कसा चाललाय तुमचा प्रवास हा नवीन लग्न? तुम्हाला काय बोलायचं? खूप छान चाललंय. ॲक्च्युली तसं काही वेगळं चाललं नाही, कारण हिचं शूट चालू आहे, त्यामुळे हिचे टायमिंग्स आणि ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करून जो काय वेळ मिळतो तो छान घालवतो आम्ही. तू बोललो टायमिंग मॅनेज होत आहे, पण हिचं मालिकात लग्न झालं, त्याच्यात थोड्या वेळाने तुमचं पण लग्न झालं. तर तू कसं मॅनेज केलं एवढं सगळं? ती तर नाही, बिझी ती होती. ती गोष्ट माझ्यासाठी नवीन नव्हती, कारण हे आत्ता मालिकेमध्ये लग्न झालं तर तिचं 7वं-8वं लग्न असेल. आणि आमचं खरं खुरं पहिलं लग्न होतं, तर मला सवय आहे याची आणि पुढेही असेल. तुला आधीपासूनच ओळखतो खूप किती. आम्ही 5 वर्षापासून. मग तुला लग्नानंतर असं काही बदल जाणवला? हो, लग्नानंतर बदल जाणवतोच आणि माझ्यातही झालाय, तिच्यातही झालाय. कारण ह्यापूर्वी कसं रिलेशनशिप असते आणि गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आणि एवढे रिस्पॉन्सिबिलिटीज नसतात. आणि जेव्हा एखादी मुलगी तिच्या स्वतःच्या घरातून माझ्या घरात येते, तर आपल्याला यू हॅव टू स्ट्राईक अ बॅलन्स बिटवीन हर अँड माझे आई बाबा, आणि घराशी फॅमिलियर करायचं असतं. तर सुदैवाने सगळं छान चाललं आणि सगळं मस्त चाललं. ओके, तर आता देवीची पूजा आहे म्हणजे एक स्त्री शक्तीचा जागर. तर तुझ्या आयुष्यात अशी कुठली स्त्री आहे जी नेहमी तुझ्या पाठीशी आहे आणि तुला आभार मानायचा असेल, असं कुठले आहे? म्हणजे खूप सारे माझ्या जर म्हणायचं झालं की माझ्या फॅमिलीमध्ये खूप साऱ्या स्त्री आहेत ज्या मला नेहमीच सपोर्ट करत असतात. आता मी प्रत्येकाची नावं नाही घेऊ शकत. माझी आई आहे स्वतःची, माझी आजी आहे, माझ्या आत्या आहेत, माझ्या मावश्या आहेत, दिव्या आहे. खूप सारे स्त्रिया आहेत ज्या मला माझ्या आयुष्यात, माझी बहीण आहे, तर ते नेहमीच सपोर्ट करत असतात. घेतलं सांगितलं ना. माझं नाव दिव्या. पण मी यायच्या आधी जसं तो म्हणाला तसं, आणि हे मी स्वतः बघितलंय की खरंच त्याच्या पाठीशी त्याची आई, तर ऑफकोर्स आई प्रत्येकाची असते, पण त्याच बरोबरीने त्याच्या आत्या, त्याच्या मावश्या, त्याची बहिणी खरं तर, पण त्यातली एक अगदीच खूप जास्त जी प्रत्येक ठिकाणी अक्षय सोबत असते, अशा कित्येक जणी त्याच्यासोबत आहेत आणि खूप जणांचा पाठिंबा आहे त्याला. म्हणजे जेव्हा आमचं ठरलं, आमचं जमलं आणि जेव्हा मी पहिल्यांदा त्याच्या फॅमिलीमध्ये गेले, दोन्हीकडच्या म्हणजे आईकडच्या फॅमिलीमध्ये पण आणि बाबांकडच्या फॅमिलीमध्ये पण, सो सगळ्यांनी फक्त एकच वाक्य माझ्याकडे बोलून दाखवलं, ते म्हणजे असं की आमच्या घरातला खूप चांगला आणि आमच्या घरातलं अगदी जे गुणी बाळ आहे ते आम्ही तुला देणार आहोत. असं त्यांचं स्टेटमेंट होतं आणि अगदीच अक्षय तसा आहे. तर आता नुकताच गुढीपाडवा झाला, तर तुमच्या लग्नानंतर पहिला पाडवा तुम्ही साजरा करता, तर तो कसा केला तुम्ही? खरं तर गुढीपाडवा म्हणजे गुढी अक्षयच्या आईबाबांनी सुभारली. आम्ही नंतर गेलो पूजा करायला. म्हणजे ऑलमोस्ट गुढीपाडवा जरा संपत येत असेल त्याच वेळेस आम्ही पोहोचलो होतो, कारण आदल्या दिवशी माझं खूप उशिरा पॅकअप झालं होतं. त्या दिवशी उशिरा आलेली, सकाळ झाली, आम्ही फ्रेश झालो आणि पूजन केल्यानंतर पहिला गुढीपाडवा बोलल्यानंतर आम्हाला तिच्या घरी जायचं होतं, सासरी जावं लागलं.
तर मग त्यानंतर तिथे निघालो, तिथे जाऊन जेवण झालं, सगळं झालं. माझं मंगळसूत्र करायचं होतं सुलटं, कारण आपल्याकडे पद्धत असते की मंगळसूत्र उलटं. खूप लोकांचे माझ्या फोटोज मी गुढीपाडव्याचे टाकले, त्याच्यावरही या कॉमेंट्स आहेत की अरे तुम्ही मंगळसूत्र उलटं घातलंय, पण नाही, त्याच दिवशी ते सुलटं होणार होतं. सो मग घरी जाऊन तोही एक कार्यक्रम होता छोटासा जो आम्ही केला, म्हणजे माझ्या घरी, माझ्या माहेरी. सो असं मानलं जातं की लग्नानंतर आपलं जीवन खूप वेगळं असतं आणि वर्क लाईफ बॅलन्स करणं खूप मुश्किल होतं. तर तुला असं काय जाणवलं की खूप चेंज होते लाईफ? हो, ऑफकोर्स प्रत्येकाची चेंज होते, कारण तुम्हाला दोन्ही गोष्टी बॅलन्स करायच्या असतात. लग्नाच्या आधी आपली प्रायोरिटी जरी सगळ्या गोष्टी असल्या तरी आपण कामावर फोकस ठेवतो, पण लग्नानंतर दोन्ही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. रिलेशनशिप पण म्हणजे सगळ्यांबरोबरचं रिलेशन पण मेंटेन ठेवणं, ते व्यवस्थित सुरळीतपणे पुढे घेऊन जाणं ही तितकंच इम्पॉर्टंट आहे, आणि कामावर फोकस करणं कामही तितकंच इम्पॉर्टंट आहे. पण मला असं वाटतं की जर तुमचा पार्टनर तेवढा समंजस असेल, तो जर समजून घेणारा असेल किंवा त्याची फॅमिली जर तशी असेल ना, तर ह्या गोष्टी बॅलन्स व्हायला कठीण नाही जात, म्हणजे ती गोष्ट कठीण वाटत नाही तुम्हाला. आणि टचवूड माझ्या बाबतीत ते झालं, म्हणजे खरं तर अक्षयचाही आणि अक्षयच्या फॅमिलीचाही खूप जास्त सपोर्ट आहे. म्हणजे अक्षरशः मला सकाळी जर निघायचं असेल तर मी निघायच्या आधी माझा सगळा डबा अक्षयची आई म्हणजे माझ्या सासूबाई तयार करून माझ्या हातात देतात. अगदी आपल्याला आई कसं शाळेत पाठवते तशा पद्धतीने त्या सगळं करून देतात मला. आणि रात्री आल्यानंतर म्हणजे एकतर 16 तासांचं ऑलमोस्ट 16 तास माझे ट्रॅव्हलिंग वगैरे पकडून घरी यायला होतात मला, म्हणजे आफ्टर 16 आवर्स मी घरी येते. सो मी घरी आल्यानंतर माझ्या सासूबाई असं गरम गरम जेवणाचं ताट माझ्या हातात देतात. सो खूप करतात त्या, आणि त्याच पद्धतीने अक्षयही खूप खूप सांभाळून घेतो. म्हणजे सकाळी जर मला जायचं असेल तर मला सोडायला येणं, रात्री जर उशीर होणार असेल घरी यायला तर मग मला घ्यायला येणं सेटवर, हे सगळं म्हणजे प्रत्येक मुलीचा नवरा हे करतो. पण आता हे माझ्या बाबतीत होते, त्यामुळे मला या गोष्टीचा आनंद आहे आणि तो आनंद मी व्यक्त करते. तर आता देवीचा महोत्सव आहे, तुमचं नवीन लग्न आहे, तर हा मौका मी नाही हे करू शकणार, तर एक छोटासा उखाण. ही घे. तुला पण ट्राय छोटासा. तो खूप छान उखाणे घेतो, फक्त त्याला थोडासा वेळ द्यायला हवा, म्हणजे त्याला ते सुचतं आणि तो छान पद्धतीने तो सेंटेन्स फ्रेम करून बोलतो. असा कुठला एक तू घे ना पहिला, मी देतो ना. ठीक आहे, मी तर नॉर्मल कुठला पण एक छोटासा काय ठीक आहे, मग मी बेसिकच घेते. चालेल. आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा, आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा, अक्षय रावांचं नाव घ्यायला उखाणा कशाला हवा. अरे वा, मस्त. मला हा ठीक आहे सर. अभिनय आणि कलाक्षेत्रासाठी माझी बायको आहे खूप हौशी, किंवा वाईस वर्सा. कलाक्षेत्र आणि अभिनयासाठी माझी बायको आहे खूप हौशी. दिव्याचं नाव घेतो चैत्र नवरात्रोत्सव आणि रामजन्माच्या दिवशी. खूप छान, मला खूप आवडलं. तुम्ही चैत्र नवरात्र उत्सवला पण इन्क्लूड केलंय, तर खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून.